ज्या ज्या व्यक्ती जास्त दारू पितात त्यांच्यासाठी धोका हा कायमस्वरूपी असतो, सगळ्या बाजूनी असतो. त्यांच्यासाठी धोका त्यांच्या शरीराकडून असतो, म्हणजे कुठल्या तरी क्षणी त्यांना त्यांचं शरीर धोका देईल ही त्यांच्यासाठी भीती कायमस्वरूपी असते. त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना धोका मिळू शकतो. धोका याचा अर्थ त्यांना वेगळं काढलं जातं, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि तरी देखील ही व्यक्ती दारू पित असते. परंतु ह्या सगळ्यामध्ये त्यांची जी बायको आहे, ही बायको त्याला शेवटपर्यंत, त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असते. त्या बिचारीची प्रत्येक वेळेला भावना असते, की आपला हा नवरा कधी ना कधीतरी सुधारेल, कधी ना कधीतरी तर याच्यातून बाहेर येईल. याच्यासाठी ती उपास-तापास करत असते. याच्यासाठी ती प्रयत्न करत असते. वेळ प्रसंगी देवऋषांच्या मागे सुद्धा जात असते. अनेक प्रकारे अनेक औषधोपचार, अनेक गोष्टींसाठी त्या मायमाऊलीचा ही दारू सोडवण्यासाठी प्रयत्न असतो. नमस्कार. कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजची जी सत्य घटना आहे, ही दारूच्या भोवती फिरणारी आहे. यातली व्यक्ती दारू पिते, त्याच्यामुळे त्याची बायको त्याला सोबत करते, परंतु त्याचे नातेवाईक सोडून गेलेले आहेत आणि संपूर्ण घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमधला देवास हा भाग आहे. अतिशय प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. औद्योगिक विकास देखील या भागाचा झालेला आहे. याच्यामुळे या भागामध्ये अनेक व्यक्ती कामधंद्यासाठी, नोकरी-धंद्यासाठी जात असतात. अशामध्येच लक्ष्मण मानकर आणि त्यांची बायको या ठिकाणी राहत आहे. त्यांचा संपूर्ण इतर परिवार, भाऊ-भावंड हे सगळे या ठिकाणी राहत आहेत. साधारणपणे 28 वर्षापासून यांचा संसार आहे. परंतु या व्यक्तीला, या लक्ष्मणला दारूचे व्यसन आहे आणि या संपूर्ण सत्य घटनेमधले जे पात्र आहेत, हे सगळे देवादिकांची नावं असलेली लोकं आहेत. आता आपल्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पहिल्यापासून देवांच्या नावांवरून माणसांची नावं ठेवली जातात. श्रीराम, लक्ष्मण, बाळकृष्ण, गोपाळ अशा स्वरूपाची नावं ठेवली जातात. परंतु या व्यक्तींचं जे वागणं असतं, हे त्याच्या 100% उलट असतं. यांची प्रॉपर्टी किंवा त्यांच्या काही गोष्टी होत्या, या त्यांनी विकलेल्या आहेत आणि तिथून ते बाहेर पडलेले आहेत. आता यांच्या दारू पिण्याला यांचे नातेवाईक, यांची भाऊ-भावंड सगळे कंटाळलेली होती. त्याच्यामुळे यांनी त्यांना राम केलेला आहे आणि त्याच्यानंतर लक्ष्मण मानकर हे त्यांच्या पत्नीसह शेगाव या ठिकाणी राहायला आलेले आहेत. आता या घटनेवरून आपल्याला हे बघायला मिळतंय, की जरी इतर कोणीही तुमची साथ सोडली, तरी तुमची बायको तुम्हाला साथ देत असते. त्या ठिकाणाहून ते सगळं विकून हे शेगाव या ठिकाणी राहायला आलेले होते. त्यांची पत्नी देखील राहत होती. आता ज्या प्रत्येक वेळेला या बायका ज्या असतात, या नवऱ्याकडून काही ना काहीतरी, आता अशा स्वरूपाचा त्यांचा नवरा होता, की हा दारू पित होता. त्याच्यामुळे दरवेळेला त्यांची पत्नी त्यांच्याकडून हे शपथ घेत होती, की याच्यापुढे तुम्ही दारू पिणार नाही, याच्यापुढे तुम्ही व्यसन करणार नाही. परंतु हे तेवढ्यापुरतं त्या पत्नीला आश्वासन देत होते आणि आश्वासन हे शेवटीला आश्वासन असतं. याचा अनुभव आपण प्रत्येक वेळेला प्रत्येकाने घेतलेला असतो. शेगाव संप्रदायनगर या ठिकाणी राहायला आल्यानंतर यांच्या पत्नीला असं वाटलेलं होतं, की लक्ष्मण मानकर काही काही कारणामुळे सुधारतील. भाग बदलल्यामुळे यांच्यामध्ये फरक पडेल, कामधंद्यामध्ये बदल केल्यामुळे फरक पडेल, पण तसं काही झालेलं नाहीये. यांच्या स्वभावामध्ये फरक पडलेला नाहीये आणि हा हा जो व्यक्ती होता, हा उग्र संतापी व्यक्ती होता. दारू प्यायल्यानंतर याला कशाचं भान राहत नव्हतं आणि या या त्याच्या वागण्याला याची पत्नी संपूर्णपणे कंटाळलेली होती. त्या पत्नीला अतिशय भीती वाटायची. त्याच्यामुळे मग त्याची जी बायको होती, दारू पिऊन आल्यानंतर शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या घराचा आधार घ्यायची. या सगळ्या गोष्टींचा या लक्ष्मणवर काही परिणाम होत नव्हता. याचं दारूचे व्यसन, मारहाण आणि शिवीगाळ हे कंटिन्युअसली तसंच चालू होतं. आता सरतेशेवटी कुठलीही स्त्री अशा स्वरूपामध्ये हालामध्ये असेल, तर ती कुठे जात असते? तर ती तिच्या माहेरी जात असते. तिच्या माहेरच्या मंडळींची या ठिकाणी मदत घेत असते. आता या ठिकाणी एंट्री होते तिच्या भावाची. तिच्या भावाचं नाव आहे गोपाळ. आता हा गोपाळ आणि लक्ष्मण यांचं देखील अजिबात जमत नव्हतं. याचं कारण असं होतं, की अ, लक्ष्मण मानकर हे जे त्याच्या बायकोला मारहाण करत होते, हे ते तिच्या भावाला सहन होत नव्हतं, या गोपाळला सहन होत नव्हतं. त्याच्यामुळे यांच्यामध्ये देखील भांडण वाढलेलं होतं, विकोपास गेलेलं होतं. 7 मे 2024चा तो दिवस होता. या दिवशी दिवसभर दारू प्यायल्यानंतर संध्याकाळी लक्ष्मण मानकर घरी आलेला आहे. पुन्हा एकदा त्याने त्याच्या बायकोला मारहाण आणि शिवीगाळ केलेली आहे. यामुळे या रात्री त्याची बायको शेजाऱ्यांच्या घरी राहायला गेली आणि दुसऱ्या दिवशी तडक ती उठलेली आहे आणि गांधी चौक या ठिकाणी गेलेली आहे. याच रात्री तिने तिच्या भावाला गोपाळला बोलावून घेतलेलं आहे. परंतु गोपाळ हा त्यांच्या घरी येऊ शकत नव्हता, कारण ऑलरेडी त्यांच्या घरी त्याला माहिती होतं, की काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मग त्याने एका मंदिराचा आसरा घेतला आणि मंदिरामध्ये त्यांनी त्याच्या मित्राला देखील बोलावून घेतलेलं आहे. त्याच्या मित्राचं नाव आहे बाळकृष्ण आणि या दिवशी त्यांनी गोपाळ आणि बाळकृष्ण यांनी देखील दारू प्यायलेली आहे
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची जी बहीण आहे ही त्या त्या गोपाळला भेटायला गेलेली आहे आणि ह्या संपूर्ण रात्री तिच्यासोबत काय घडलं, हा कसा मारहाण करतो आणि हा तिला कसा त्रास देतो आणि 28 वर्षापासून ही त्याच्यासोबत कशी राहत आहे. आता इतके दिवस या सगळ्या मंडळींनी त्याला सहन केलेलं होतं. आता यांनी हे ठरवलंय, त्या गोपाळने ठरवलंय, की आपण याला धडा शिकवायचा, याला वठणीवर आणायचं आणि या ठिकाणाहून त्यांनी रिक्षा पकडलेली आहे आणि गांधी चौक या भागापासून ते ते राहत असलेल्या भागापर्यंत संप्रदाय नगरमध्ये हे पोहोचलेले आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी बघितलंय, की त्यांचा जो मेव्हणा आहे या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळे लक्ष्मण मानकर आणि गोपाळ यांच्यामध्ये भांडण झालंय आणि हे भांडण विकोपाला गेलंय. त्याच्यामुळे आता यांनी हे काहीतरी ठरवून आलेले होते, याला धडा शिकवायचा. त्याच्यामुळे यांनी लाठ्या-काठ्यांनी त्याला मारहाण केलेली आहे. एवढ्यामध्येच आता हा लक्ष्मण देखील त्यांना तगडा विरोध करत होता. यांच्यामध्ये मारामारीच जुंपलेली आहे. त्याच्यामुळे मग बाळकृष्णाने एक वीट घेतली आणि वीट त्या लक्ष्मणच्या डोक्यात घातली. या ठिकाणी लक्ष्मणच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झालाय आणि हा या ठिकाणी खाली पडलेला आहे. त्याच्यामुळे मग या लक्ष्मणला त्यांनी त्याच्या बायकोने सईबाई मोठे रुग्णालयामध्ये भरती केलेले आहे. आता यांची जी मारहाण चालू होती याच्यामध्ये गोपाळ आणि बाळकृष्ण हे देखील जखमी झालेले होते. त्याच्यामुळे यांनी देखील स्वतःला या ठिकाणी भरती करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी उपचारादरम्यान या लक्ष्मण मानकरचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ज्या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेला गुन्हे घडतात त्यावेळेला निश्चित बनाव केला जातो, काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. सगळा बनाव करण्यामागचा उद्देश असा असतो, की कुठेतरी पोलिसांना मिसगाईड व्हावं आणि आपली याच्यातून सुटका व्हावी, परंतु असं होत नसतं. आता यांनी काय बनाव केला होता बघा. गोपाळने बाळकृष्णाला ₹200 दिलेले आहेत आणि या ठिकाणाहून पळून जाण्यासाठी मदत केली, की या बाळकृष्णाने या लक्ष्मणचा अपघात केलाय आणि या हॉस्पिटलमध्ये येऊन याला भरती केलंय आणि या ठिकाणाहून हा पळून गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशन, शेगाव पोलीस स्टेशनला एक मेमो गेलेला आहे आणि या मेमोमध्ये या अपघाताबद्दल वर्दी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी येऊन चौकशीला सुरुवात केलेली आहे आणि चौकशीच्या अगोदरच या लक्ष्मणचा मृत्यू झाल्यामुळे मग हा मृत्यू कशा प्रकारे झाला, याला अपघात कशा प्रकारे झाला याची चौकशी पोलिसांना करायची होती. त्याच्यामुळे मग पोलिसांनी बाळकृष्ण हा पळून गेलेला होता. त्याच्यामुळे याच्या बाबतचा सर्च वॉरंट जारी करून मग याचा तांत्रिक तपास किंवा मोबाईल नंबर याच्या आधारे याला देवासमधून पुन्हा एकदा अटक केलेली आहे. गोपाळ आणि हा जो बाळकृष्ण आहे याची चौकशी केलेली असताना याच्यामध्ये मग हे जे अंतिम सत्य आहे ते उघड झालेलं आहे. याच्यामुळे मग यांना 14 मे रोजी बाळकृष्णाला अटक करून मग गोपाळ आणि बाळकृष्ण या दोघांना देखील न्यायालयीन कोठडीमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणावरून, सत्य घटनेवरून तुम्हाला आम्हाला शिकण्यासारखं काय आहे, की आपल्या अवतीभोवती अशा स्वरूपाच्या घटना घडण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आहे. दारू पिणाऱ्या माणसाला आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राहत नाही आणि मग जे जास्त व्यसनी लोक असतात अशा व्यक्ती या समाजामध्ये नको झालेल्या असतात. त्यांच्या घरच्यांना नको झालेल्या असतात. त्यांच्या घरच्यांना देखील त्रास देत असतात आणि या सगळ्यामध्ये जास्त त्रास होत असतो तो त्याच्या बायकोला, त्याच्या मुलाबाळांना. कारण जी व्यक्ती दारू पिते त्याच्या घरामध्ये कायमस्वरूपी आर्थिक चणचण असते. त्याच्या घरामध्ये कशाचं ना कशाचं दुर्भिक्ष असतं. आता जी अतिशय श्रीमंत लोकं असतात, ही लोकं पैसा राखून असतात. अशा व्यक्तींच्या घरामध्ये काही फरक पडत नाही. परंतु ज्यांचं पोट रोजंदारीवर आहे, त्यांच्या घरामध्ये निश्चित फरक पडतो. त्याच्यामुळे जी व्यक्ती अशा स्वरूपामध्ये व्यसन करत असेल, तर त्याच्या माथी अशा प्रकारचं मरण येण्याची शक्यता असते. तर वेळीच जर का आपण दारू कमी केली, तर निश्चित आपल्या आयुष्यामध्ये फरक पडेल. दारू पिणाऱ्या व्यक्ती आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या समस्या आणि एकंदर दारू या विषयावरती आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या.